नमस्कार मित्रांनो, चालू करूया आपला आजचा ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये झाली आपली अशी खूप मजा. तर काय झालं मित्रांनो, तुम्हाला काय सांगू मी, एक वेगळीच व्यथा झाली आज. तर काय झालं मित्रांनो, आज मी निघलो ब्लॉग बनवायला सिद्धार्थ गार्डनला. आपलं सिद्धार्थ गार्डन हे छत्रपती संभाजीनगर येथे आहे, म्हणजेच औरंगाबादमध्ये आहे. आणि मी तिकडे निघालो ब्लॉग बनवायला. तसंच मी ब्लॉग वगैरे खूप छान बनवला बघा. आणि नंतर काय झालं, त्याच्यामधले काही व्हिडिओज डिलीट झाले. मग काय खूप परेशान झाली, इथून पूर्ण डिलीट झाले व्हिडिओ. इथं आम्ही आलो, सुरुवातीला बघितलं आम्ही सायाळ वगैरे, आणि त्याच्यानंतर आम्ही बघितलं कोल्हा. त्याच्यानंतर हा होता माकड वरती बसलेला, रुसून बसला होता. त्याला काय झालं होतं काय माहीत, पण बिचारा एकटाच बसला होता. आणि त्यानंतर आम्ही बघितले शहामृग. इथे 2 शहामृग होते. आणि इकडे आम्ही थोड्या वेळाने थोडं चालत आलो. इकडे समोर आम्हाला भेटलं ते नीलगाई काय म्हणतात त्याला, ते तर मला त्यांचं नाव माहीत नाही आहे, पण सर्वजण त्यांना नीलगाय म्हणत होते. त्यानंतर आम्ही आलो सर्पालयाकडे. आणि हा मगर, त्या सर्पालयामध्ये फर्स्ट सुरुवातीला गेले की तुम्हाला हा मगर पाहायला भेटेल. समोर मग गेलं की तुम्हाला अजगर भेटेल. हा थोडा छोटा अजगर आहे, म्हणजे थोडा मोठाच आहे, पण तिथे आहेत. आणि ह्या जो आपण सुरुवातीला बघितलं त्याच्यापेक्षा हा मोठा अजगर आहे. त्यानंतर आपण आणखी थोडं समोर गेलो तर हा एक आणखी मोठा अजगर होता. हा वर लाकडावर चढून झोपलेला होता. तुम्ही बघू शकत असाल व्हिडिओमध्ये किती मोठा आहे आणि किती शांत झोपलेला आहे. आणि समोर हे काय, हा हा कुठला, हा पण एक अजगरच आहे. वर असं चालतोय बघा तुम्ही. मला फार भीती वाटते सापाची. तुम्हाला वाटते का नाही, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि समोर हे काय आहे, हे धामण आहे मित्रांनो. हे धामण खूप चपळ असतं, तुम्हाला पण माहीत असेल, गावाकडचे असेल तर तुम्हाला माहीत असेल. आणि यांना बघण्यासाठी खूप क्राऊड असतो. इथे कासव होते, हे बघा, हे वेगळ्याच प्रकारचे कासव आहेत. आणि हे आपलं एक नाग आहे मित्रांनो. आणि ही इच्छाधारी नागिन म्हणतात ना, म्हणजे नाग, त्या नागाची नागिन आहे. नागिन, याला नागिन म्हणतात. आणि त्यानंतर आम्ही सर्पालय बघल्याच्यानंतर हे काय होतं काय माहीत नाही. त्याच्यामध्ये एक जो सापाचा असा सिमेंटचा पुतळा बनवून त्याच्यासमोर एक हे केलेलं आहे खाली अंडरग्राऊंडला. त्याच्यावर जाळी आहे, त्याच्यामध्ये एक साप आहे, पाणी आहे थोडं. लोक त्याच्यामध्ये का पैसे टाकतात हे पण मला माहीत नाही. तर कोणी सांगत होते की इथे आपण इच्छा पूर्ण करू शकतो. त्याच्यानंतर समोर आलो आम्ही, एक माकड खाली बसलेला होता आणि एक तिकडं पाण्याकडे बसलेला होता. तर हा त्याच्यानंतर आम्ही आलो समोर, तर तिकडे एका जाळीमध्ये खूप मोठ्या जाळीचं असं घर बनवलेलं होतं, शेड. आणि त्या जाळीमध्ये पूर्ण प्राणी होते. हा लांडोर आहे, समोर तिकडे एक दगडावर मोर आहे. आणि हे बघा हे बगळे. आणि हा बगळा बघा तुम्ही, स्पेशली हा बगळा बघा, हा तपस्या करतो एका पायावर उभं राहून. बघा तुम्ही बघू शकता तुम्ही, बाकीचे 2 पायावर उभा आहे ना एकटाच. आणि हे समोर मला मोर अगोदर दिसलाच ना, मी खूप बघितला, तर समोर मला नंतर त्या झरण्यावर दिसला मोर. त्यानंतर आम्ही आलो, हा चित्ता, बिबट, याला चित्ता म्हणतात, बिबट म्हणतात. हा मस्त अगोदर आम्ही जाता वेळेस झोपलेला होता, परत हा बसलेला होता. त्यानंतर आम्ही इकडे आलो तर इथे आम्हाला 2 वाघ पाहायला भेटले. एक पाण्यामध्ये खेळत होता ना, हा एक छोटा होता, थोडा लहान होता, तर हा खूप मस्ती करत होता, बऱ्याच वेळचा मस्ती करत होता. तुम्हाला पण पाहायला आवडेल, तुम्ही पण एक वेळ सिद्धार्थ गार्डनला या, व्हिजिट करा. आम्ही तर बघितलं सिद्धार्थ गार्डनला वाघ वगैरे असे मस्त एकदम छान, म्हणजे असं कसं, असं जंगलामध्ये वाघ आपण कसं खुले बघू शकतो तसं बघू शकतो इथे. फक्त फरक एवढाच आहे, तिथं फुल सेफ्टी केलेली आहे, तुम्हाला कशाचंही घाबरायची टेन्शन नाही. त्यांना अशी जाळी आहे, परत एक 20-25 फुटाचा गड्डा आहे, तो पार करून तुमच्याकडे येता येत नाही त्यांना. हे बघा पाण्यामध्ये आहे जो मोठा आहे, आणि छोटा खूप मस्तीखोर आहे. आणि हा मोठा जरा छोटा आहे ना, त्याने बराच वेळ मस्ती केली. आणि तेवढा व्हिडिओ मी शूट पण नाही करू शकलो. मला खूप मजा आली त्याला बघून. तुम्हाला पण व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर तुम्हाला पण खूप मजा येत असेल असे मला वाटते. आणि हा मोठावाला तर आंघोळ करतोय, कारण की हा 8-10 दिवस झाले आंघोळच केली नव्हती त्यांनी, म्हणून आज तो पोटभर आंघोळ करतोय. यांनी पण आंघोळ केली, यांनी पण आंघोळ केली. आणि हा मस्ती करत होता, आपलं जे ओलं अंग झालेलं आहे त्याला सुकवत होता. आणि हा एक वाघच आहे, माझं म्हणणं सिंह वाघच आहे. तर मस्त बसून इकडे बघत होता आमच्याकडे सर्वांकडे. आणि हा बघा पांढरा वाघ तुम्ही बघायला विसरू नका.
तिथेच बाजूला 3 सेक्शन आहेत. त्याच्यामध्ये वाघाच्या जातीमधला हा एक पांढरा वाघ, हा तर नुसता झोपत काढत होता, आळशी होता. आणि माझा आणि मित्र, आम्ही दोघंजण कसे दिसत आहे, बरे दिसत आहे का. आणि तथागत गौतम बुद्धांची मूर्ती आहे समोर. त्यांच्या थोडं बाजूला एक छोटंसं ट्रेन, लहान मुलांसाठी ॲक्टिव्हिटी आहे. मस्त ट्रेनमध्ये त्यांना ट्रॅव्हल करून पूर्ण गार्डनमध्ये सैर करून त्यांना आणू शकता तुम्ही. लहान मुलांना त्या ट्रेनमध्ये बसवू शकता. आणि इथं एक लोगो आहे, आय लव्ह सिद्धार्थ गार्डन म्हणून. तुम्ही फोटो वगैरे शूट करू शकता. आणि त्याच्या समोरच थोडे भगवान गौतम बुद्धांची, तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आहे. आणि इकडे बघा ट्रेनमध्ये पब्लिक बसलेली आहे. आणि मला असं वाटतं की ट्रेन सध्या पूर्ण फुल झालेलं आहे, थोड्याच वेळात निघणार आहे. मी काय केलं, थोडं समोर गेलो, एक ब्रिज आहे, त्या ब्रिजवर थांबलो. आणि मला वाटलंसुद्धा ट्रेन आता स्टार्ट होईल म्हणून मी तुम्हाला ट्रेन दाखवण्यासाठी त्या ब्रिजवर चढलो. म्हणजे शिड्या वगैरे आहेत चढायला वर, तिथं चढलो. आणि हा ट्रेनचा असा एक मस्तपैकी एक शॉट घेतला की जेणेकरून तुम्हाला पण खूप असं भारी वाटेल. आणि मला माहीत होतं, असं मला वाटलं की आता ट्रेन येणारच येणारच येणारच. असं मी 1-2 मिनटं वाट बघितली आणि लगेच ट्रेन सुरू झाली. आता आगीन गाडी जात आहे बघा तुम्ही, एकदम सायलेंटली, आवाज येणार नाही, काय नाही काय नाही, कारण की ती इलेक्ट्रिक आहे. हे इंजन बघा छान. आणि तुम्ही सांगू शकाल की सिद्धार्थ गार्डनमधल्या ट्रेनला किती डबे आहेत, तर 1, 2, 3च डबे आहेत तिला. परत पुलाखालून क्रॉस होऊन समोर निघाली ट्रेन. आणि अशीच पूर्ण समोर जाऊन असं समोरून पूर्ण तुम्हाला राऊंड मारून आणून घालेल. आणि थोडं समजा ही डस्टबिन मला खूप आवडते. त्यानंतर आम्ही थोडे इकडे गेलो. हा एरिया म्हणजे मस्तीखोर. माझा मित्र मला बोलला की भाया बघ मित्रा, मला इथं थोडीशी खूप मजा करायची आहे, तू पण मजा कर, मी पण मजा कर. त्यानंतर मी असं बसलो, राऊंड 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 गोल गोल फिरलो. आणि थांबलो तर मला एकदम असं चक्कर आल्यासारखं झालं. त्याच्यानंतर माझा मित्र 1, 2, 3 बन गई भाई की बॉडी. आता हे बघा, हे काय मला हे समजलंच नाही मित्रांनो. तो एवढा हसू येत होता. नंतर माझ्या मित्रांनी पण राऊंडवाला ट्राय केलं, तो जोरात फिरत नव्हता त्याला, कारण चक्कर लवकर येते. त्यानंतर हे सिद्धार्थ गार्डनला गेलेले माझे मित्र व्ह्यूवर्स, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा हे काय, याला काय म्हणतात आणि हे कोणी चालवलं आहे, अशी एक्सरसाइज याच्यावर कोणी केली आहे का, हे पण सांगा मला खूप मजा आली इथं, एवढी मजा आली, बाप रे बाप. त्यानंतर आम्ही आलो बूट हाऊसकडे. तुम्ही बघितलं असेल की सिद्धार्थ गार्डनमध्ये एक बूट हाऊस आहे खूप मोठं. आणि तिथं बघा माझ्या पाठीमागे फिरायला तुम्हाला असं खेळायला लहान मुलांना ॲक्टिव्हिटीज तुम्हाला खूप दिसतील तिथे. झोके आहेत, घसरगुंडी आहेत भरपूर. हे बघा घसरगुंडी आहेत. इकडे पण माझा मित्र आणि मी त्याला बोललो आपण घसरगुंडी खेळू, पण तो बोलला आपण खूप मोठाले आहेत, हे लहान मुलांचं आहे, राऊंडवाली आहे, अशी स्ट्रेटवाली. आणि हे बघा डस्टबिन किती छान आहे. सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे ही डस्टबिन. त्यांनी एक बॉटलचा शेप दिला आणि त्याच्यामध्ये डस्टबिनमध्ये बॉटल वगैरे टाकायचं. त्यानंतर आम्ही आलो गेटकडे, कारण की फिरून भरपूर झालं होतं आणि आमच्याकडं वेळ थोडासा होता, त्यामुळे आम्ही बाहेर निघायचा लवकर आम्ही प्रयत्न केला. कारण की आम्हाला 7 वाजता होतं ड्युटीला जॉईन व्हायचं. कारण की आम्हाला बघा कसं व्हिडिओ बनवायची मेहनत किती असते, की व्हिडिओ बनवा, परत त्याला एडिटिंग करा, परत आपल्या कामातला वेळ जो ब्रेकचा वेळ काढून आम्ही इकडे सिद्धार्थ गार्डन आलो. मला हा झरणा खूप आवडतो. आणि हे बघा लहान मुलं आले होते सहलमधून, त्यांनी कॅप का सारख्या घातल्या तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये. मी सांगू का, ते एकमेकांना विसरू नयेत म्हणून सर्वांची कॅप सेम आहे त्यांची. आणि त्यानंतर आम्ही आलो बाहेर. हे पूल खूप छान आहे. इथं संध्याकाळच्याला 7च्या नंतर इथं संगीत कारंजे चालू होतात. आणि मी आलो गेटच्या बाहेर. हा माझा मित्र, आम्ही दोघेजण खूप फिरलो, थोडी मज्जा केली. आणि काही ठिकाणी जाऊ नाही शकलो, त्यासाठी माफी असावी. व्हिडिओमध्ये काही चुकले असेल त्यासाठी माफी असावी. त्यानंतर आम्ही वळालो की पायानं चाललो. तुम्ही म्हणता यांच्याकडे गाडी नाही का, पण गाडी आहे मित्रांनो, गाडी केलेली आहे. सिद्धार्थ गार्डनच्या बाजूला पार्किंगची खूप अशी मस्त व्यवस्था आहे.
आणि आम्ही गेलो आहे पार्किंगकडे. वाहनतळ, जिथे असं वाहनतळ लिहिलेलं आहे तिथे पार्किंग आहे. 2 व्हीलर्स, 4 व्हीलर्स, 6 व्हीलर्स, अशा प्रकारच्या बऱ्याचशा गाड्या तुम्ही पार्किंग करू शकता. आणि वर स्पेशली 2 व्हीलरसाठी पार्किंग आहे. आणि असं खूप मोठी पार्किंग एरिया आहे. तुम्ही किती 2 व्हीलर घेऊन जा, पार्किंग तुम्ही करू शकता तिथे. आणि ही बघा आपली धन्नो इथे समोरच उभी आहे. पिंक कलरची आपली स्कूटी आहे. ही स्कूटी आपली आहे मित्रांनो, गरीब माणसाची. या स्कूटीवर मी कुठे पण फिरतो, कुठे पण जातो. व्हिडिओ आणि हे पार्किंग तिकीट आहे. कारण की आपण गाडी रिसीव केल्याच्यानंतर त्या भैयांना आपल्याला तिकीट द्यावं लागते. भैयाला आवाज दिला मी, त्यांना तिकीट दिलं, त्यांनी मला सोडलं परत आणि तिकीट त्यांच्याकडे घेऊन टाकलं, पार्किंग तिकीट. परंतु माझा मित्र खाली थांबला. तो बोलला माझे पाय खूप दुखत आहेत, तू जा आणि गाडी घेऊन ये. तर आम्ही दोघं गाडीवर बसलो. तो बोलला मी गाडी चालवेल. म्हणलं चालव बाबा आणि व्यवस्थित चालव. त्यानंतर मी थोडंसं शूट केलं आणि मित्राला रूमवर सोडलं. मित्रांनो, व्हिडिओचे ब्लॉग हे आपले आता नवीन स्टार्ट केलेलं आहे. थोडं सहकार्य करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी असेच तुम्हाला माझ्या जीवनामधील जे होत आहे, मी जे करत आहे त्यामधील तुम्हाला मी पूर्ण असेच व्हिडिओच्या माध्यमातून, ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. समोर आलो मित्रांनो, आम्हाला भयानक सिग्नल लागलं. 5-1 मिनटं 3-1 मिनटं समजा मी वेट केल्याच्यानंतर सिग्नल ओपन झालं आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या दिशेने. त्यानंतर आम्ही आलो मित्राच्या रूमकडे. मी तर त्याला सोडायला निघालो. त्याला म्हणलं बाबा तूच गाडी चालव, मी काय गाडी नाही चालवणार. तो बोलला हा बाबा मीच चालवतो. थँक्यू सो मच. प्लीज सबस्क्राईब मित्रांनो.